राजर्षी शाहू महाराजांच्या काळात सुरू झालेला राधानगरी धरणावरील जलविद्युत प्रकल्प काही वर्षांपासून बंद आहे। आता हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरीतील जलविद्युत प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। राधानगरी धरणाजवळ शाहूकालीन वीज प्रकल्प आहे। गेल्या काही वर्षांपासून हा प्रकल्प बंद आहे। विविध संघटनांनी आणि कृती समितीने हा जलविद्युत प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जलसंपदा आणि वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। राधानगरीजवळील जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या। राधानगरीचा जलविद्युत प्रकल्प सुरू होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली। बैठकीला प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, उपअभियंता प्रवीण पारकर, शाखा अभियंता समीर निरुखे, नंदकिशोर सूर्यवंशी, संभाजी अरडे, विलास रणदिवे, बशीर राऊत यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते।